नमस्कार, मी सिद्धेश. स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आहोत आत्ता सवाकीनमध्ये. पोर्ट सुदानला आम्ही चाललो आहे. सवाकीन हा सुदानमध्येच येतो आणि इथून 40 ते 25 नॉटिकल माईल सुदान पोर्ट वेगळं आहे. तर आम्ही आता सध्या तिथे चाललो आहे. आता बाहेर ट्रक स्टँड बायला आहेत. तर मी दाखवतो तुम्हाला बाहेर जाऊन कसं आहे काय आहे. आणि मी प्रयत्न करतो की रनिंगमध्ये शिप कशी ऑपरेट होते हे दाखवण्याचं. म्हणजे पूर्ण दाखवता नाही येणार, कारण की आय थिंक 3-4 तासामध्येच आम्ही तिथे पोहोचू दुसऱ्या जागेवरती. सो दाखवतो, प्रयत्न करतो, बघू काय होतं ते. तर बघूया काय आहे वरती. तर मी आलो आहे आता वरती आणि तुम्ही इथे बघू शकता दोन्ही पण ट्रक स्टँड बाय आहेत. खूप वेळ पायलटची वाट बघितली, पण आत्ता असं समजलं आहे की ही जी समोर दिसते लाईव्हस्टॉक आहे ती पहिली जाणार आहे आणि त्याच्या मागून 2 नंबर आम्ही जाणार आहे. तर त्या दोन्ही पण ट्रक ज्या आमच्या इथे आल्या होत्या त्या साईडला गेल्यात. एक पुढच्या साईडला, एक मागच्या साईडला, तुम्ही बघू शकता. आणि पहिली ती वेसल कास्ट ऑफ होणार आहे, नंतर आमची वेसल. तर जेमतेम आता अर्ध्या तासाने पायलट ऑनबोर्ड झाला आहे. ज्या मोरिंग लाईन कनेक्टेड होत्या पोर्टला त्या आता रिमूव्ह करून वरती घ्यायचं काम चालू आहे. बघू शकता इथे पूर्ण सर्व लाईन्स घेतलेल्या आहेत वरती. ही लास्ट लाईन आहे. तर सर्व मध्ये परत आपल्या जागेवरती घेतलं जात आहे. आणि मग अशा आलेल्या दोन्ही पण ट्रक स्टँड बाय आहेत पूल करण्यासाठी. तर आम्ही आता अंडरवे झालो आहे पोर्ट सुदानसाठी. आणि मी मागच्या साईडला आलो आहे का, तर हा हुक घेऊन आलो आहे मी. हा हुक आता टाकेन खालती आणि बघू आज मोठा मासा लागतो की नाही. मोस्टली लागतो, बघू आज काय होतं आहे. आणि पूर्ण कास्टॉपच्या टायमिंगचा पूर्ण व्हिडिओ मी टाकला नाही आहे, कारण की पायलट ऑन बोर्ड होता, स्टँड बाय होता, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ करताना आला आहे. नेक्स्ट टाईम बघतो, जर चान्स भेटला तर नक्कीच करेन. आता पूर्ण आधी लाईन टाकतो, दाखवतो तुम्हाला आणि जातो वरती ड्युटीला. ड्युटी पण आहे. कॅप्टन बोलला लाईन टाक. लगभग भेटतात मासे, खूप भेटतात. मी तुम्हाला कधी भेटलं तर पूर्ण व्हिडिओ टाकवेन मी. त्याच्या आधी पण भेटलेत, पण कधी व्हिडिओ नाही केला आहे. वेसलला तर रनिंगला आहे मी सध्या, आफ्टला आहे, वेसलच्या मागच्या साईडला आहे. अशा प्रकारे हा खूप मोठा हुक टाकला जातो. तर आता आम्ही हुक टाकला आहे, कमसे कम 25-30 मीटर टाकला आहे. आता असंच सोडून द्यायचं जोपर्यंत मासा भेटत नाही. अधूनमधून येऊन चेक करावं लागतं, नाहीतर मग नेक्स्ट टाईम पोर्टला पोचेपर्यंत तो ठेवतो, नंतर काढला जातो. मी आलो आता इंजिन रूममध्ये. हाफ हेडवर चाललं आहे इंजिन. दोन इंजिन्स आहेत आमच्या शिपमध्ये. आणि बघू शकता इथे हे पूर्ण असं सिस्टीम आहे ECR इंजिन रूम कंट्रोलमधली. पूर्ण व्हिडिओ दाखवेन मी नंतर तुम्हाला. त्याचबरोबर हे इंजिन दोन्ही पण, हे पोर्ट साईडचं आणि हे स्टारबोर्ड साईडचं. वाफा कशा प्रकारे निघत आहेत तुम्ही बघू शकाल. सर्व पाईपलाईन वगैरे आहे. खूप हीट आहे, आवाज पण खूप जास्त आहे. बाहेर जातो वरती आणि तुम्हाला दाखवतो बाकी सर्व. तर मी आलो आता वरती ब्रिजमध्ये ड्युटीला आणि बघू शकता एकदम शांत वातावरण आहे. समुद्र पण रफ नाही आहे. खरं तर मोबाईल विसरून आलेलो खालती. बघू शकता अशा प्रकारे आम्ही रनिंगला आहे. स्पीड पण जास्त नाही, आतमध्ये जातो, दाखवतो मला आतमध्ये कसं काय आहे ब्रिजमध्ये ऑपरेटिंगच्या टायमिंगला, म्हणजे सेलिंगच्या टायमिंगला
कसं काय असतं. तर हा आहे ब्रिज. हा सगळं पूर्ण एवढे मी टाकलं आहे आणि तुम्हाला दाखवतो किती लांब आहे ते. ही जी तुम्ही ब्लू लाईन रेड दिसताय ते आमची शिप आहे आता सध्याच्या रनिंगला. आणि ही ब्लू लाईन जी तुम्ही बघताय 6 किलोमधून आम्ही निघालो आहे ते ही खालून जी आली आहे ब्ल्यू लाईन ही अशी वरती गेली आहे. हे आम्ही रूट मारला आहे एक प्रकारे समजण्यासाठी. ही बघा ही वरती गेले. हा आहे पोर्ट सुदान. एवढंच अंतर आहे, 4-5 तासाचं अंतर आहे. इथे आम्ही अँकर ड्रॉप करणार आहोत. ही जी रेड बघताय ती आमची शिप आहे आणि त्याच्यासमोर अजून एक शिप चालली आहे जे तुम्ही ग्रीनमध्ये बघताय. आणि आमचा सध्याचा स्पीड आहे 5 नॉट्स. 0-34 डिग्रीला आम्ही चाललो आहे सध्या. तुम्हाला इथे दाखवतो. तुम्ही जर म्हणत असाल तर शिप ऑटोमॅटिक ऑटो पायलटवर कशी चालते, ह्या ज्या आम्ही लाईन मारल्यात निळ्या कलरच्या दिसतात त्या रूट मारलेला आहे त्याच लाईनवर चालेल असं नाही, त्याला ॲडजस्ट धरून चालावं लागतं. आता तुम्ही इथे बघू शकता 0-35 डिग्री 0-35 डिग्री आहे. त्यानंतर आम्हाला चेंज करताना करायचं आहे 3-4-8 डिग्री. ठीक आहे. तर ह्या अंदाजे आपण चाललं जातं. रूट जो मारलेला असतो, ज्या लाईन्स मारलेल्या असतात त्याच्या अंदाजे शिप चालते. ती ऑटोमॅटिक स्वतः चालत नाही किंवा ती त्या लाईनवरतीच चालत नाही. आता आमचं 0-35 जो 0-3-4-1 0.5 मायनस हे असंच असतं. आणि हे इथे आहे स्टेअरिंग. आमचा वॉचमॅन बसवला आहे, मॅन्युअल करतो आहे आता. म्हणजे जर शिप जास्त उजव्या साईडला जास्त डाव्या साईडला जात असेल तर हा रडर इंडिकेटर पण म्हणू शकता. तर तो ॲडजस्ट करण्याचं काम हे केलं जातं. तुम्ही ते बघू शकता 0-35 परफेक्ट चाललं आहे. त्यामुळे त्याने मिडशिपवर ठेवलं आहे. मिडशिप म्हणजे 0 डिग्रीवरती कुठले पण काय हालचाल नाही आहे. तर हे प्रत्येक वेळी चेंज असू शकतं. प्रत्येक वेळी सेमच असेल असं नाही. ते वेदरवरती पण डिपेंड करतं. रफ वेदर असेल तर ते अजून चेंज होऊ शकतं. आणि जोपर्यंत स्टेअरिंग आपण स्वतः करत नाही तोपर्यंत त्याचा अंदाज अजिबात येणार नाही. असं मोबाईलवरती बघून किंवा हे करून कधीच अंदाज येत नाही. मी तुम्हाला फक्त एक माहितीसाठी सांगतो. हा पूर्ण ब्रिज आहे बघू शकता. ठीक आहे, थोडा वेळ वॉच करूया आणि बघूया काय होतं आहे. तर ड्युटीमध्ये वॉचकीपरचं काम हेच असतं की आजूबाजूला लक्ष ठेवणं, जसं की कुठून कोणती शिप येत नाही आहे का किंवा कुठे काय ऑब्जेक्ट आहे का, आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक का आहे का, किंवा व्हेचएफवरती कोण कॉल वगैरे करते का, पोर्टमधून काय आहे का. तर अशा सर्व गोष्टी बघितल्या जातात. वॉचमॅन हा म्हणजे सर्व बाहेर जाऊन 24 आवर लक्ष ठेवावं लागतो. प्रत्येक ड्युटीला वेगळं असतं. आता माझ्या वॉचकीपरला बाहेर काहीतरी दिसलं आहे ते दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे कोणीतरी गार्बेजची पिशवी टाकलं आहे. या सर्व गोष्टी प्रत्येक वेळी बाहेर बघाव्याच लागतात म्हणजे जेणेकरून आपल्यासाठी काय प्रॉब्लेमॅटिक नाही आहे ना किंवा बाहेर कोण पडलं नाही आहे ना, या सर्व गोष्टी बघाव्या लागतात. आणि तुम्ही इथे बघू शकता आमच्या पुढे एक वेसल आहे जी ग्रीन कलरमध्ये दिसतं आहे. तिचं AIS जर चालू नसेल तर ती रडारमध्ये आरामात दिसेल. हे बघा इथे वरच्या साईडला रडारमध्ये दिसते आहे. हे बघा इथे ही तीच ग्रीन कलरची शिप आहे जी ग्रीन कलरने नोटिफाय केली आहे लॅपटॉपमध्ये. हा इको साऊंडर आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो, नीट समजून घ्या. आता बघा हे आम्ही इथे रूट मारल्या बरोबर आहे. रूट किती आहे 0-35. ठीक आहे, 0-35 डिग्रीचं रूट मारला. ही लाईन दिसते ती आमची शिप चाललेली आहे. इकडे तिकडे वाकडे तिकडे तुम्हाला दिसत असेल. एका लाईनमध्ये शिप कधीच नाही चालू शकत कारण आपण शेवटी पाण्यावरती तरंगतो आहे. या लाईनच्या आधारे आपण शिप चालवायची असते. हा जो रूट असतो हे बघा हे पण बघू शकता. आता आम्हाला इथून चेंज करायचं आहे. 0-35 36 38 जास्त गेलं आहे ते ॲडजस्ट करतो. 0-35 GPS आहे, कमी स्पीड असल्यामुळे थोडाफार इकडे तिकडे होतो आहे. आता आम्हाला 0-35वरून चेंज करायचं आहे, त्यामुळे टर्न मारायचं आहे. ठीक आहे, कुठल्या साईडला, डाव्या साईडला, पोर्ट साईडला आम्हाला अल्टर करायचं आहे. तर आम्ही ते कसं करणार, तर ही जी तुम्ही लाईन बघताय तिचा कोर्स आहे 0-35. ठीक आहे, आणि आम्हाला ती चेंज करायची आहे 3-4-8 और 3-4-9ला आम्हाला ती चेंज करायची. तर ह्या लाईनच्या आधारेच आम्ही ते चेंज करू शकतो किंवा आम्हाला ते समजू शकतं. तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो कसं काय
चेंज केलं जातं. 5 degree to port. आता बघा ऑर्डर आली 5 डिग्री टू पोर्ट. त्याने रिपीट केलं म्हणजे त्याला कन्फर्म झालं. प्रत्येक वेळी रिपीट करायचं असतं. मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो. 5 डिग्री पोर्ट याच्यासाठी केलं कारण आम्हाला पोर्ट साईडला वळायचं होतं. पोर्ट साईड म्हणजे डावी साईड. तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो. आता व्हेसल टर्न व्हायला चालू झाली आहे. तुम्ही बघू शकता इथे थोडं कर्व आलं आहे पाण्यामध्ये. आम्ही पोर्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला वळायला सुरुवात झाली आहे. तुम्हाला आतमध्ये दाखवतो चार्टवरती. हे बघू शकता तुम्ही इथे की असं हळूहळू वळायला चालू झाले आहे. Midship. Three five five steady. आता मी इथे बघू शकता 348 किंवा 349 हा कोर्स पाहिजे तरी पण 355 स्टडी सांगितलं कारण की वेसल डायरेक्ट पूर्ण एकाच स्टेजमध्ये वळते पण ते इझी वळलं तर थोडं इझी होतं. सो म्हणून त्याला 355 करून स्टडी केलं. नंतर हळूहळू परत डाव्या साईडला म्हणजे स्पोर्ट साईडला वळवण्यात येईल. आता रडार इंडिकेटर पॉइंटर बघा स्टारबोर्ड साईडला जास्त आहे कारण की 352 जास्त पोर्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला गेली आहे शिप. तर ती परत जागेवरती आणण्यासाठी ते स्टारबोर्ड साईडला जास्त ठेवलं आहे. 15 स्टारबोर्ड साईडला ठेवलं आहे. जसं स्टारबोर्ड साईडला परत यायला चालू होईल रिटर्न तेव्हा ते परत मिडशिपमध्ये आणून पोर्ट साईडला थोडंसं घेतलं जाईल कारण की शिप आपल्याला स्टडी करायची आहे. जोपर्यंत आपण स्वतः स्टेअरिंग करत नाही तोपर्यंत नाही अंदाज येत की रडार इंडिकेटर कुठच्या साईडला किती आणि किती जास्त फिरवायचं आहे तो. आणि 4 ते 4.5 तासानंतर आता आम्ही पोचलो आहे पोर्ट सुदानला. ही एक मोठी बल्क केलेलं आहे. बघू शकता तुम्ही 7 हॅच आहेत, 7 कप्पे आहेत आणि आम्ही खूप जवळ पोचलो. तुम्ही इथे बघू शकता हे रेड कलरची आमची शिप आहे आणि 1 ते 2 मैल फक्त लांब आहे अँकर एरियापासून. आणि मेन प्रॉब्लेम असा होता की व्हेसल पण खूप जास्त होत्या. आणि हे बघू शकता जे तुम्ही व्हाईट कलरचं दिसतंय ते शॅलो वॉटर आहे. पोर्ट सुदानचा एरिया अँकरेज एरिया खूप म्हणजे खूप रिस्की आहे. हे जे व्हाईट कलरचं बघताय शॅलो वॉटर म्हणजेच खूप कमी पाणी आहे. शिप ग्राउंडिंग होऊ शकते म्हणजे खालून लागू शकते, जमिनीला घासू शकते. हे तुम्ही बघू शकता. आणि त्याचबरोबर वारा पण होता आणि त्याचबरोबर खूप साऱ्या व्हेसल्स पण आहेत आजूबाजूला. त्यामुळे डिफिकल्ट आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता हा पोर्ट आहे. कमीत कमी 3-4 नॉटिकल माइल एवढ्या अंतरावर पोर्ट आहे. ठीक आहे, तर आजपुरती एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून मी अजून व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.